नमस्कार. मॉम्स यम्मी किचन सबसे हटकेमध्ये मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण मस्त अशी मटणची एक रेसिपी पाहणार आहोत, काळं मटण. त्याच्यामध्ये आपण सुक्कं काळं मटण आणि ग्रेव्हीचं काळं मटण अशा दोन प्रकारचे मटण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. हे मटण खूप अप्रतिम होतात, खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर तुम्हाला आणखी कोणती रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला नेक्स्ट माझी कोणती रेसिपी पाहायची आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं जे बेल आयकन आहे ते बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला जे नवीन रेसिपीज येणार आहेत त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. हे मटण अतिशय कमी साहित्यामध्ये खूप छान बनते. चला तर मग पाहूयात काळ्या मटणाच्या दोन प्रकारच्या रेसिपीज. तर याचे साहित्य आपण न पाहता ह्याचे साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहावयास मिळेल. काळं मटण बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याच्या आधी आपण जे मटण घेणार आहोत ते शिजवून घेणार आहोत. तर मटण शिजवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. इथे 1 किलो मटण, साधारण 1 चमचा हळद, 1.5 चमचा मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 3 मध्यम आकाराचे कांदे. आपण हे मटण आधी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. मॅरिनेशनसाठी आपण जी हळद घेतलेली आहे ती घालणार आहोत. त्याच्यानंतर जे मीठ घेतलेलं आहे तेही घालणार आहोत. हे मिक्स करूयात. हे छान मिक्स करून घेऊयात. हळद आणि मीठ सर्व बाजूने लावून घेऊयात. जरी तुम्ही याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालते. आपण पाहू शकता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण हे साधारण 15 मिनिट ते अर्धा तासासाठी असंच ठेवून देणार आहोत आणि हे कांदा आणि आलं लसूण आपण नंतर वापरणार आहोत. साधारण अर्धा तास झालेला आहे. आता जे मटण आहे ते छान मस्त असं मुरलेलं आहे. आता आपण ही पुढची प्रोसेस करायला घेऊया. इथे आपण एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये साधारण 2-3 चमचे तेल घातलेलं आहे. आपली कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये आपण जो कांदा घेतलेला आहे तो घालायचा आहे. कांदा छान परतून घेऊया. सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा कांदा छान परतून घेणार आहोत. आपला कांदा हा परतत आलेला आहे. थोडासा ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता जे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत. हे छान मिक्स करून घेऊयात. छान हलवून घेऊयात. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी हे छान परतून घेऊयात. आपण पाहू शकता आपला कांदा हा छान ब्राऊन कलरमध्ये परतलेला आहे. आता जे आपण मटण घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. छान मिक्स करून घेऊया. गॅस थोडा मोठा करूया. छान एकजीव करून घेऊया. ते अशा प्रकारे आपण पाहू शकता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. याच्यावरती झाकण ठेवूयात आणि मटणामध्ये आपण मीठ आणि हळद घातलेली आहे त्याच्यावरतीच हे साधारण 5 मिनिटासाठी आपण हे असंच पाणी न घालता शिजवून घेणार आहोत. आपण आता हे मंद आचेवरती गॅस करणार आहोत. साधारण 5 मिनिट झालेले आहेत. आपण पाहू शकतो आपलं मटण हे खूप सुंदर झालेलं आहे. याला पाणी सुटलेलं आहे. आपण पाहू शकता. एकदा हे हलवून घेऊया. हलवल्यानंतर
याच्यावरती आपण एक ताट ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. मंद आचेवरतीच आपण हे मटण असं शिजवून देणार आहोत. याच्यातलं पाणी गरम झालं की आपण मटणामध्ये घालणार आहोत. कधीही मटण करत असताना थंड पाणी वापरायचं नाही आहे, कधीही गरम पाणीच वापरायचं. त्याच्यामुळे आपलं मटण खूप छान मस्त शिजतं. थोडासा गॅस मोठा करूयात आपण आणि पाणी गरम झालं की मटणामध्ये ओतून घेऊयात. आपलं हे जे पाणी आहे वरती ठेवलेलं ते छान मस्त गरम झालेलं आहे. आता ते मटणामध्ये ओतून घेऊया. आणि आपण परत याच्यामध्ये पाणी घालणार आहोत, कारण आपण जे मटण आहे ते सुक्कं आणि पातळ असं दोन्ही बनवतोय. त्याच्यासाठी याच्यामध्ये थोडंसं सूप हवं आहे, त्या अंदाजाने आपण पाणी घालायचं आहे. अशाच प्रकारे आपण आपलं मटण पूर्ण शिजवून घेणार आहोत. जेवढं आपल्याला सूप हवं आहे त्याच्याच प्रमाणात आपल्याला पाणी घालत घालत हे मटण शिजवून घ्यायचं. काळं वाटण बनवण्यासाठी आपण साधारण इथं छोटे असे 5-6 कांदे घेतलेले आहेत, ते फोडून घेतलेले आहेत. अर्धी वाटी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे आपण असंच भाजून घेणार आहोत. इथे साधारण अर्धी वाटी कोथिंबीर, इथं जो गरम मसाला आहे तो घेतलेला आहे. मटन मसालाही वापरू शकता तुम्ही किंवा गरम मसालाही वापरू शकता. इथं जो आपला घरगुती जो मसाला आपण बनवतो तो घेतलेला आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा वापरणार आहोत. ज्याप्रमाणे आपल्याला तिखट लागेल त्याप्रमाणे आपण हे मसाले वापरणार आहोत. जर तुम्हाला जास्त तिखट नसेल आवडत तर मग अर्धा किंवा 1 चमचा घातला तरी चालेल. हा घरगुती मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करून वापरला तरी चालेल. त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये जर आपल्याला मीठ लागलं तर आपण मीठही वापरणार आहोत आणि आपण याच्यामध्ये साधारण 5 ते 6 चमचे तेलही वापरणार आहोत. आपण जे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते आपण त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे खोबरं आणि कांदे आपल्याला गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत. आपण हे खोबरं छान असं काळसर रंगामध्ये भाजून घेऊयात. दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. याचे तुकडे करून घेतले कारण हे व्यवस्थित भाजलं जाईल. जर आपण अर्धी वाटी तशीच अख्खी याच्यावरती ठेवली तर व्यवस्थित भाजलं जाणार नाही. खोबरं भाजण्यासाठी तुम्ही कशाचाही वापर करू शकता. अगदी तळण्यासाठी जो झारा असतो तो जरी वापरला तरीही काही हरकत नाही. हे छान खरपूस भाजून घेऊयात. आपण पाहू शकता हे खोबरं छान भाजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात आणि आपण जे कांदे घेतलेले आहेत तेही आपण असेच भाजून घेणार आहोत. सर्व कांदे असे भाजून घेऊयात. जर तुम्ही अर्धे चिरले तरीही चालतील, काही हरकत नाही. इथे मोठे कांदे वापरलेले नाही आहेत कारण ते भाजण्यासाठी वेळ लागतो. छोटे कांदे पटकन भाजून होतात. असेच आपण हे कांदे भाजून घेऊयात. अशा प्रकारे आपण पाहू शकता आपले कांदेही छान असं काळसर भाजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि हे कांदे थंड झाली की आपण कांदा आणि खोबरं याची पेस्ट करून घेणार आहोत. आपण पाहू शकता हे जे खोबरं आहे ते छान चिरून घेतलेलं आहे आणि कांदाही असं थोडंसं फोडून त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत. आता याचं आपण वाटण करून घेणार आहोत. त्याच्यासोबतच आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण थोडी याच्यामध्ये घालणार आहोत. एकदम थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये घालूयात. थोडी गार्निशिंगसाठी ठेवूयात. आता आपण याची पेस्ट बनवून घेऊयात. अशा प्रकारे आपण पाहू शकता आपलं हे काळं वाटण आहे ते रेडी झालेलं आहे. आपलं काळं वाटण होईपर्यंत आपलं जे मटण आहे ते मस्त शिजलेलं आहे. आपण पाहू शकता. याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते मी कारण आपल्याला सूप बनवायचं आहे. आपण काळ्या मटणाची ग्रेव्ही बनवणार आहोत आणि थोडंसं सुक्कंही बनवणार आहोत. आपलं मटण हे छान शिजलेलं आहे. आपण चेक करूयात. एक मटणाचा पीस घेणार आहोत आपण आणि आपण चेक करूयात. आपलं मटण हे छान शिजलेलं आहे. आपण पाहू शकता. आता गॅस बंद करूया.
गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि आपण जे काळं वाटण केलं होतं ते आपण या पॅनमध्ये घालणार आहोत. याच्यामध्ये आपण तेल आत्ता घालणार नाही आहोत. साधारण हे परतून घेतल्यानंतर थोड्या वेळाने आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत. हे वाटण आपण थोडंसं परतून घेऊयात, साधारण 2-3 मिनिट. आपलं हे वाटण छान परतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत. आणि हे वाटण छान असं परतून घेऊयात. याला तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेणार आहोत. आपण पाहू शकता इथे कडेला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण खूप छान परतलेलं आहे. आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते घालणार आहोत. गरम मसाला आणि आज आपला घरचा मसाला आहे तो हे मिक्स करून घेऊयात. आपण मटण करत असताना ऑलरेडी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला गरज वाटली तर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. गॅस लहान करूया. आणि मसाले घातल्यामुळे आपण हे साधारण 2 मिनिट आपण हे वाटण परतून घेणार आहोत. वा, खूप सुंदर मस्त असा सुगंध येतोय. हे वाटण आपलं खूप छान परतलेलं आहे. आता आपण याच्यातलं हाफ वाटण आहे ते आपण अर्ध वाटण काढून घेणार आहोत, कारण आपण अर्ध वाटण आपल्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. आपलं अर्ध आपण वाटण याच्यामध्ये काढलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्ध जे मटण शिजवलेलं आहे ते आपण घेणार आहोत. थोडंसं जे सूप आहे, ग्रेव्ही आहे, तेही आपण घालणार आहोत. हे जे काळं मटण आहे ते खूप सुंदर लागतं. एकदा तुम्ही नक्की करून पहा, खूप सुंदर होतं. गॅस थोडासा वाढवूया. मीडियम हीटवरती आपण हे छान असं सुक्कं करून घेणार आहोत. हलवून घेऊयात. अशा प्रकारे आपण पाहू शकता आपलं हे सुक्कं मटण खूप सुंदर झालेलं आहे. हे काळं सुक्कं मटण आहे ते रेडी झालेलं आहे. आता याच्यावरती आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे ती घालणार आहोत आणि याची प्लेटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे काळं सुक्कं मटण झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपलं पातळ काळं मटण आहे ते आपण करणार आहोत. जो मसाला आपण छान मस्त असा भाजून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. अगदी झटपट ही 2 मटणचे प्रकार आपले होतात. आपण पाहू शकता किती छान लगेच तर्री आलेली आहे. याला एक उकळी आलेली आहे. आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यात थोडंसं पाणी आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. हे आपल्याला पातळ करायचं आहे, त्याच्यामुळे ते भांडं धुवून घेताना मी साधारण अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घातलं होतं. आता हे छान उकळी येऊन देऊयात. साधारण 2 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून देऊयात. याच्यामध्ये जर मिठाची गरज लागली तर आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण हे आपण थोडंसं पातळ करतो आहे. साधारण अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मीठ लागतं म्हणून थोडंसं घालतो. थोडंसं मीठ, थोडीशी चव घेऊन बघायची. जर आपल्याला गरज वाटली तरच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता आपलं हे मटण रेडी झालेलं आहे. आता गार्निशिंगसाठी आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूयात. आता आपण याची प्लेटिंग करून घेऊयात. खूप मस्त मटण झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला मॉम्स यम्मी किचन सबसे हटकेच्या रेसिपीज जर आवडत असतील तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या रेसिपी शेअर नक्की करा. चला तर मग प्लेटिंग करूया.
अशा प्रकारे आपण पाहू शकता आपली ही मटनच्या दोन्ही रेसिपी खूप सुंदर झालेल्या आहेत. वाह! एकदम यम्मी अशा ह्या रेसिपी झालेल्या आहेत. तुम्ही नक्की रेसिपी ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.